साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी वन्य प्राणी व संबंधित प्राण्यांचे अमूल्य ठेवा म्हणून असलेल्या अवयवांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात गोपनीयरित्या माहिती काढून प्रभावी कार्यवाही करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा साताऱ्याच्या पोलीस अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या। दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे पेरले तालुका कराड गावच्या हद्दीतील पुणे ते बेंगलोर जाणाऱ्या महामार्गालगत असले सेवा रस्त्यावर 2 इसम सांबर या वन्य प्राण्याच्या शिंगाची तस्करी व विक्री करण्याकरता येणार आहेत। संबंधित बातमी मिळाल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी पडताळणी करून कारवाई करण्याबाबत अधीनस्थ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले। त्याप्रमाणे नेमलेल्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन वेषांतर करून सापळा लावून पाळत ठेवून संशयित वावरणाऱ्या 2 इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या कब्जातील पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये सांबर या वन्य प्राण्याचे अमूल्य ठेवा म्हणून असलेली 2 मोठी शिंगे मिळून आली। या कारवाईमध्ये नमूद शिंगांसह तस्करी करण्याकरता वापरलेल्या मोटरसायकलसह रुपये 5,35,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही इसमांविरुद्ध उमरज पोलीस स्टेशन येथे वन्य प्राणी अधिनियम 1972 या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखा साताऱ्याचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रोहित फारणे, पोलीस उपनिरीक्षक श्री विश्वास शिंगाडे, सहाय्यक पोलीस फौजदार श्री सुधीर बनकर, पोलीस हवालदार साबीर मुल्ला, सचिन साळुंके, लक्ष्मण जगधने, सनी आवटे, मनोज जाधव, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, अमोल माने, अमित झेंडे, अमृत करपे, शिवाजी भिसे, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, धीरज महाडिक, पृथ्वीराज जाधव, मोहसिन मोमीन, स्वप्नील दौंड यांनी सहभाग घेतला असून कारवाईमध्ये सहभागी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे। यासोबतच वन्य प्राण्यांचे शिकार करणारे व अमूल्य ठेवा म्हणून असलेल्या त्यांच्या अवयवांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात ठोस व परिणामकारक कारवाई यापुढे देखील चालू राहील असे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी सांगितले आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, सातारा।